यानंतर पाहूया सायबर क्रिमिनल्स एआयचा गैरवापर करून सामान्यांना आर्थिक गंडा घालतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये IPS अधिकारी विश्वास नागरे यांचा एआय वापरून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे तब्बल 78 लाख रुपये लुटण्यात आले। इतकंच नव्हे तर त्यांना 6 दिवस डिजिट अरेस्टही करण्यात आली आणि या दहशतवाद्यांच्या खात्यावरनं तुमच्या बँक खात्यात 20 लाख रुपये जमा झाल्याचा बनाव रचण्यात आला होता। वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख या प्रकरणात लुटण्यात आलेत। सायबर क्रिमिनल्स एआयचा त्यांच्या गुन्ह्यांसाठी गैरवापर करत असल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होतीये। संभाजीनगरमधील 77 वर्षीय तक्रारदार हे विभागीय आयुक्तालयातून 19 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेत। या वृद्धाला सायबर क्रिमिनल्सनी कसं लुटलंय ते आता आपण बघूया। 2 जुलै 2025 रोजी पोलिसांच्या गणवेशातील व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला। कॉल करणाऱ्याने त्यांचं नाव संजय पिसे असं सांगत तो विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी केली। तुमच्या पत्नीच्या बँक खात्यामध्ये 2 कोटी बेहिशोबी व्यवहार झालाय, त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाल्याची थाप त्याने मारली। तुम्हाला 20 लाख रुपये आल्यामुळे NIA कडून गुन्हा दाखल करू अशी अटकेची भीती दाखवण्यात आली। राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यामुळे कुटुंबाला अटक करून संपत्ती जप्त करण्याची धमकी देण्यात आली। त्यामुळे तक्रारदार घाबरून गेले। सायबर गुन्हेगाराने IPS नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला। 4 जुलै रोजी व्हिडिओ कॉलवरती विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखाच दिसणाऱ्या व्यक्तीने संवाद साधत त्यांना विश्वासात घेतला। एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून फोन आला आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं फोनवरती की तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते। जर ती टाळायची असेल तर त्यांनी काही रकमेची मागणी केली। त्या वृद्ध दाम्पत्यांनी बँकेतून त्यांना जवळपास 78 लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर केलेली आहे। याच्यामध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे। तक्रारदाराने पत्नीच्या नावे असलेले 78,69,000 रुपये 2 ते 7 जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या 3 बँक खात्यांवरती पाठवले। चौकशीनंतर ती रक्कम परत देण्यात येईल अशी थाप त्यांनी मारलेली होती। नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर करून याआधीही काही नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। जून 2025 मध्ये नांगरे पाटलांच्या नावाचा वापर करून सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकाऱ्याला शेअर्स विकायला लावून 60 कोटींचा गंडा घालण्यात आला होता। जून 2025 मध्ये कोल्हापूरच्या 3 सेवानिवृत्त प्राध्यापकांकडून 3 कोटी उकळलेले होते। जून 2025 मध्येच नांगरे पाटील यांच्या नावाने व्हिडिओ कॉल करून बीडमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेकडून 8 लाख रुपये उकळण्यात आले होते। सायबर क्रिमिनल बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे AI मार्फत व्हिडिओ तयार करत असल्यामुळे अनेकांची फसवणूक होतीये। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं झालंय। त्यातही ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांच्या कुटुंबियांनी संवाद साधून अशा गुन्ह्यांपासून फसगत होऊ नये यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे। जे विश्वास नांगरे पाटील या सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याचं सांगतात, आवाहन करतात, त्यांच्याच नावाचा त्यांच्याच चेहऱ्याचा AI बनवून हा गंडा घालण्यात आला। 1 जूनपासून सुरू झालेला हा खेळ 6 जूनपर्यंत सुरू होता आणि त्यामध्ये या अधिकाऱ्याला तब्बल 78,60,000चा गंडा घालण्यात आला। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।